सुस्वागतम. किल्ले बनवण्याची स्पर्धा 2025-26 प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय खडपकर सर यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. महाराष्ट्र राज्याला समृद्ध असा इतिहास लाभलेला आहे आणि या इतिहासाचा एक अविभाज्य भाग म्हणजे किल्ले. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 350 किल्ले आहेत. मराठी साम्राज्याचा इतिहास हे अभिमानाने सांगत उभे आहेत. दिवाळीची सुट्टी म्हटली की विद्यार्थ्यांना फराळ आठवतो आणि या फराळाबरोबरच किल्ले बनवण्याची स्पर्धा मुलांच्या मनामध्ये नवीन उत्साह निर्माण करते. यावर्षी सुद्धा इतिहास समितीच्या वतीने किल्ले बनवण्याची स्पर्धा ही स्पर्धा आपण आयोजित केलेली होती. विद्यार्थी उत्साहाने या किल्ले बनवण्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. या स्पर्धेला परीक्षक म्हणून आपल्या प्रशालेचे सुधार सर आपल्याला लाभलेले आहेत. नमस्कार, मी सुदेश गोलतकर. मी हा किल्ला निवडण्याचं म्हणजे आपल्याला बाहेरच्या किल्ल्यांची सर्वात जास्त माहिती असते, म्हणजे जसं प्रतापगड, रायगड, पण आपल्याला आपल्या जिल्ह्यात असणाऱ्या, आपल्या तालुक्यात असणाऱ्या किल्ल्यांची बरीचशी माहिती नसते. ती माहिती कळण्यासाठी मी हा किल्ला बनवला. हा किल्ला बनवताना थोडेसे कष्ट करावे लागले, पण त्यामुळे मला मजा पण करता आली आणि विजयदुर्गाचा इतिहास पण कळवता आला. मी हे त्या निमित्ताने पुस्तक पण वाचले प्र.के. घाणेकर यांचं आणि मी त्या किल्ल्यावर स्वतः गेलेलो आहे आणि हे वाचून मला थोडीशी त्याच्यातून माहिती मिळाली. हा किल्ला विजयदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी जेव्हा निर्मिती झालेली त्यावेळी हा 5 एकरमध्ये होता. त्या प्रकारे या किल्ल्याचे प्रतिकृती आम्ही बनवली आहे. ते या किल्ल्यावर 27 बुरुज तसेच या किल्ल्याला तिहेरी तटबंदी शिवाजी महाराजांनी नंतर बांधली होती. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली त्यावेळी 17 एकरमध्ये या किल्ल्याचे विस्तारण केले होते. त्यानंतर एक इतिहासात असं सांगलं जातं की समुद्राच्या आतमध्ये एक अशी भिंत बांधलेली गेली आहे ज्या भिंतीला जहाजे आपटून फुटून जात होती. या किल्ल्याला इतके संरक्षण दिले आहे की हा किल्ला एक अभेद्य तसेच एक मजबूत किल्ला मानला जातो. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदशमीच्या दिवशी या किल्ल्याला जिंकून घेतले व त्या घेरिया नाव बदलून विजयदशमीच्या नावावरून विजयदुर्ग असे नाव ठेवण्यात आले. सोव्हिएत रशिया अस्तित्वात आले. साम्यवादी क्रांती झाली व त्यात वेद रशिया अस्तित्वात आली.
नमस्कार, मी आफरीन वसीम पठाण, शेटमगा हायस्कूल देवगड सहाय्यक शिक्षिका आहे. इथे ज्ञानेश्वर राणे सर, इतिहास अभ्यासक आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे सदस्य, त्याचप्रमाणे प्रसाद पेंडुरकर सर, दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे मालवणचे तालुकाध्यक्ष इथे आले आणि त्यांनी मुलांना खूप सुंदर रीतीने माहिती सांगितली. इतिहासाची साधनं शिकवत असताना पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही मुलांना शिकवतो, पण प्रत्यक्ष ती साधनं मुलांना हाताळता यावी, प्रत्यक्ष ती बघता यावी म्हणून हा उपक्रम आम्ही राबवला आणि तो खूप उत्तम रीतीने, उत्तम प्रतिसादाने तो साध्य झाला असं मला वाटतं.